नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेची महासभा कालच संपन्न झाली आणि त्यामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या 23 नंबर वॉर्ड मधील नगरसेविका अपर्णा पाटील यांनी एका मुद्द्यावरती जोरदार विरोध केला आणि तो मुद्दा आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेचे एमसी म्हणजे सहाय्यक आयुक्त यांनी VRS साठी एक त्यांचा मुद्दा उपस्थित केलेला आणि त्यावरती त्यांना VRS मिळावी यासाठी महानगरपालिकेच्या सभेमध्ये त्या मुद्द्यावरती डिस्कशन चालू झालं आणि अपर्णा मॅडम यांनी ह्या त्यांना VRS देऊन त्यांना सुट्टी देऊ नये, त्यांना जागेवरती म्हणजे आता ज्या ठिकाणी काम करतात तिकडेच काम करू द्या किंवा इतरत्र काम करू द्या, परंतु महानगरपालिकेने त्यांना VRS देऊ नये असा जोरदार आक्षेप घेतला. आणि हा आक्षेप का घेतला ह्याबद्दलच बोलण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे आलो. मॅडम जी नमस्कार. नमस्कार मॅडम, जो तुम्ही काल मुद्दा उपस्थित केला त्याचं मुख्य कारण काय? आपल्याला माहीतच आहे, काल वसई विरार महानगरपालिकेच्या महासभा झाली आणि या महासभेमध्ये क्रमांक 4 नंबरच्या मुद्द्यावर मी माझा आक्षेप मांडलेला आहे. त्या मुद्द्यावर सांगितले गेलेले आहे की विजय शिंदे आणि नीलाक्षी पाटील यांना स्वइच्छा निवृत्ती देण्यात यावी. परंतु माझ्या माहितीप्रमाणे सहआयुक्त विजय शिंदे आणि सहआयुक्त नीलाक्षी पाटील आणि इतर सहआयुक्त यांच्यावर वॉर्ड प्रभाग क्रमांक F मध्ये असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेले आहेत. त्यानंतर आपल्या स्वाती देशपांडे यांनी सुद्धा यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी नोटीस दिलेल्या आहेत आस्थापना विभागामध्ये. आणि एवढं असून सुद्धा या भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना स्वइच्छा निवृत्ती देऊन त्यांना सुट्ट करण्याचं काम हे महानगरपालिका करत आहे. हे काम अतिशय चुकीचे आहे, म्हणून मी माझे मत महासभेमध्ये मांडलेले आहे. आता ज्या वेळेला त्यांनी आपली स्वेच्छा निवृत्ती मागितली ह्याच्या अगोदर तुम्ही कधी काही पेपरवर्क किंवा त्यांच्याविषयी कंप्लेंट केलेल्या आहेत? मी स्वतः कंप्लेंट केलेली नाही, परंतु भरपूर कंप्लेनंट माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या कंप्लेंट मी बघितलेल्या आहेत की ह्यांनी F प्रभागामध्ये असताना अनेक कारवाया करायच्या होत्या, परंतु त्या कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. त्या कारवाईवर अडचणी आणून त्या कारवाई करून दिल्या नाहीत, म्हणून तिकडचे जे अनधिकृत बांधकामं आहेत ती अजूनपर्यंत तशीच आहेत. आणि हा नगरपालिकेमधला असलेला भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी ह्यांच्यावर लोकांनी कारवाई केलेली आहे. ह्यांच्यावर पिटिशन सुद्धा चालू आहेत न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ह्यांच्यावर पिटिशन चालू आहेत. तरी सुद्धा आपली महानगरपालिका यांना मुक्त करण्याचा आदेश नगरपालिकेच्या महासभेमध्ये मांडते. हा फार मोठा महासभेचा अपमान आहे. तुम्ही त्यांच्यावरती काही अजून कुठे जाणार आहात किंवा काही अर्ज करणार आहात किंवा तुम्ही कोर्टामध्ये जाणार आहात? मी ऑलरेडी उपायुक्ता स्वाती देशपांडे यांना अर्ज केलेला आहे की स्वाती देशपांडे यांनी काही काळ अगोदर आस्थापना विभागामध्ये काही अर्ज दिलेले आहेत ह्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात किंवा ह्यांच्यावर कारवाई करण्यासाठी. मी ह्या अर्जांची मागणी स्वाती देशपांडे ह्यांच्याकडे केलेली आहे, परंतु आधी त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला उद्या अर्ज मिळतील, तुम्ही एक ॲप्लिकेशन लिहा. मी माझा अर्ज लिहून स्वाती देशपांडे मॅडमकडे पोहोचवल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी माझ्या माणसाला 5 तास तिकडे ऑफिसमध्ये बसवलं आणि त्यानंतर माझ्याशी फोनवर संपर्क झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ही कागद मिळण्यासाठी किंवा मी सबमिट केलेले अर्ज मिळण्यासाठी मला प्रोसिजर वाईज जावं लागेल, म्हणून मी हे कागदपत्र आपल्याला मिळण्यासाठी नगरसेवकांना हे प्रोसिजर काय आहे हे स्वतःहून मी या महासभेमध्ये महापौरांना विचारलेलं आहे आणि त्यांनी मला पुढच्या 2-3 दिवसामध्ये ही कागदपत्र मिळतील असे सांगितलेले आहे. आता महानगरपालिकेने काय निर्णय घेतला आणि त्यावरती पुढे काय होणार आहे? झालेल्या महासभेमध्ये माझा विषय मी ठाम मांडल्यानंतर सन्माननीय आपले महापौर आणि कमिशनर या दोघांनी मला आश्वासन दिलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये ह्यांची जी सेवानिवृत्ती आहे हिला स्थगिती दिलेली आहे. जर ही स्थगिती दिली नसती तर मी त्यांच्या निलंबनासाठी तिकडे माझे ठाम मत मांडलेले आहे. सध्या ह्यांच्या स्वेच्छा निवृत्तीवर स्थगिती दिलेली आहे आणि स्वाती देशपांडे यांच्याकडे मी जे अर्ज केलेला आहे कागदपत्रासाठी ते कागदपत्र मिळाल्यानंतर मी या विषयावर पुढे कारवाई करणार आहे आणि कमिशनर साहेब आणि आपले
महापौर यांना मी पुढच्या ह्यांच्यावर कारवाई करण्यात, या सर्व अशा प्रकारच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मी अर्ज देणार आहे. तर यांचं म्हणणं आहे की भ्रष्ट अधिकाऱ्यांना हे महासभेमध्ये हा विषय घेतात कसा, हाच एक मोठा प्रश्न आहे. कारण ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलाय आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई देखील चालू आहे, तोपर्यंत त्यांना मुक्त करू नये. आणि त्यामध्ये त्यांचं दुसरा देखील एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. स्वाती देशपांडे ह्या मॅडमकडे आम्ही ज्या ज्या वेळेला कोणतीही मागणी करतो तेव्हा आमच्या माणसाला थांबवलं जाते आणि नंतर आम्हाला सांगितलं जाते तुम्ही प्रोसिजरने जा. म्हणजे त्या देखील कुठेतरी आम्हाला पेपर देण्यासाठी, लेट करण्यासाठी, त्या लोकांना मदत करण्यासाठीच असं कर्तव्य असं करत आहेत का, हे देखील ह्यांच्या मनात एक प्रश्नचिन्ह आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.